हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 32 साइज साठी कटोरी ब्लाउजची इथे कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी 3.5 मेन फॅब्रिक घेतलंय, त्यानंतर अस्तर घेतलंय। अस्तर आपल्याला नेहमीप्रमाणे चेस्ट वाइज डबल घडी घालायची आहे। तर इथे बघा आपण चेस्ट वाइज डबल घडी घातली। आता 32 इंचाचा केस घेर आहे, त्याचा चौथा पार्ट येईल, 2 इंच एक्स्ट्रा घावरती आपण डबल घडी घातली। या पॉइंटला आपण डबल घडी घातली। आता बघा शोल्डर साठी आपण इथे शोल्डरचं माप कमी जास्त होणे, त्याच्यामुळे एक लाईन ड्रॉ करायची शोल्डर पॉइंटला। आता शोल्डरचं जे मेजरमेंट आहे ते आपण इथे घेतोय 5.5 इंचावरती। 5.5चा शोल्डर 32 साइज साठी ब्लाउज बघतोय। जी उंची आहे त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। तर बघा 13.5 आपल्याला तयार हवंय, आता आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 14.5 इंचावरती। मुंड्याची जी उंची आहे ती या पॉइंटला आपण घेऊया 6.5 इंचावरती। चेस्ट वाइज डबल घडी घातली, त्याच्यामुळे वेगळं मेजरमेंट न टाकता मी या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करते। कमरेचं मेजरमेंट कमर घेर आहे बघा या पॉइंटला। तर बघा आपण जे आपलं इथे कमर घेरेचं मेजरमेंट आहे तर या पॉइंटला आपण 26 इंचाचा आपला कमर घेर आहे। 6.5 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे, 2 इंचाची मार्जिन। फिक्स वाला पॉइंट मॅच करायचा आणि एक्स्ट्राला पॉइंट फक्त आपण इथे मॅच करायचं या पॉइंटला। आता बघा हे झाल्यानंतर गळ्याचं मेजरमेंट कसं आपण घ्यायचंय, तर या पॉइंटला 2.25 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपण गळ्याचा इथे घेरा घेतोय। आणि जो पाठीमागचा आपला जो गळा असणार आहे तो या पॉइंटला असणार आहे 10 इंचावरती। आणि बॉक्स शेप मध्ये आपण याला कट करणार आहोत। जे वरती मेजरमेंट घेतलंय खाली पण आपण सेम मेजरमेंट घ्यायचंय 2.25 इंचावरती आणि फक्त एक बॉक्स बनवायचं या पॉइंटला। जी पाठीमागची जी गोलाई ती आपण या पॉइंट पासून द्यायची 1.5 इंचावरती। अगदी आतल्या हातापासून। आता बघा एक्स्ट्रा पॉइंट आपला पूर्ण ड्रॉ करून झालाय, याला आपण कट करून घेऊया। तर या पॉइंटला बघा आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करून घेतलाय। आता आपण फ्रंट पार्ट कटोरीचा जो आहे तो आपण इथे कट करूया। तर या पॉइंटला बघा इथे आपण आपलं जे पेपर पॅटर्न आहे ते मी इथे घेतले। याची कटिंग चॅनलवरती टाकून झाली आहे। परत या व्हिडिओमध्ये लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करणार मी तुमच्यासोबत। परफेक्ट जो तुम्हाला कटोरी ब्लाउज 32 साइजसाठी असेल ते पेपर पॅटर्न आपल्याला इथे यूज करायचं आहे। आता ह्यांची सेंटीमीटरचा पीस आहे, यात आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे। हा जो आपला कटोरीचा पॉइंट आहे, कपडा आपला वेस्ट होणार नाही या हिशोबाने याला पूर्ण आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं। तर इथे मी पेपर पॅटर्न ठेवते आणि आहे तसे इथे ड्रॉ करून घेते। आता इथे बघा आपण कटोरी साइड पट्टी ड्रॉ करून घेतली। आता योग पट्टीचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, त्या साइड पट्टीची उंची आपल्याला घ्यायची आहे। साइड पट्टीची तयार उंची आहे ती आहे 10 इंचावरती। 10 इंचावरती तयार आहे, तर 9 इंच स्टिच करून आपल्या ब्लाउजवरती 9 इंच येईल। तर खाली योग पट्टी आपल्याला आता ब्लाउजची उंची आहे 13.5, 9 आपली रेडी होईल। तर बघा इथे 1 2 3 4 आणि 4.5 या पॉइंटला आपण योग पट्टीची उंची हवी 4.5 इंचावरती। तर या पॉइंटला आपण घेऊया 4.5 आणि इथून जो आपला कमरेचं मेजरमेंट आहे 6.5, 26चा चौथा पार्ट 6.5 इंचावरती आणि इथून पुढे 3.5 इंच एक्स्ट्रा या पॉइंटला। इथे आपण 4.5 घेतलं, या पॉइंटला आपण 3.5 घेऊया। आणि ज्याप्रमाणे इथे मी कटोरी ठेवली त्याचप्रमाणे तिरकसा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे। योगपट्टी आपली ड्रॉ करून झाली, कटोरी झाली, योगपट्टी झाली, साइड पट्टी झाली, याला आपण कट करून घेऊया। तर बघा आपण फ्रंट पार्ट पूर्ण इथे कट करून घेतला आहे। तर या पॉइंटला जो आपला कटोरी पॉइंट आहे, आडवा आपल्याला इथे या पॉइंट पासून 1.5 घ्यायचंय, उभा पण आपल्याला 1.5 इंचचा टक घ्यायचा आहे।
या पॉइंटला कटोरी इथे मॅच होईल आणि खाली इथे आपली जॉईन करून योगपट्टी इथे या पद्धतीने कटोरी पार्ट रेडी होईल. तर हे झालंय आपलं कटोरी, साईड पट्टी आणि योगपट्टी. आता आपण स्लीव अस्तिरावरती आधी कट करून घेऊया. आता जेवढा आपला कापड उरलाय त्याची मी इथे 4 कापडामध्ये घडी घालून घेतली आहे. बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आणि या पॉइंटला बघा कापड आपला इथे खालीवर येते. या पॉइंटला आधी एक सरळ स्केलने लाईन ड्रॉ करायची आणि स्लीवची उंची, आता उंची आपल्याला 5 तयार हवी आहे तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया. 6 इंचावरती इथे पण जे नवीन शिकतात स्पेशल त्यांच्यासाठी सरळ लाईन ड्रॉ करायची आधी. आणि जो आपला बॉटम आहे आपला इथे 5.5 इंचाचा, म्हणजेच की 11 इंचाचा पूर्ण दंड घेर आहे तर 5.5चा निमा पार्ट टाकायचा आहे. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन आणि याच पॉइंट पासून काखेतलं मेजरमेंट टाकायचं आपल्याला 3 इंचावरती तिरकसतं तर 7.5 आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. स्लीव आपली ड्रॉ झाली, हिला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा स्लीव पण आपण रेडी करून घेतली आहे. स्लीव आपली रेडी झाली. आता आपल्याला करायचं काय, जो आपलं मेन फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक वरती आपण पिन लावून पूर्ण ब्लाऊज इथे कट करून घेऊया. तर या पॉइंटला बघा आपण मेन फॅब्रिक पण पिन लावून इथे कट करून घेतले. स्लीव कट केली आहे. कटोरी, साईड पट्टी, योगपट्टी पूर्ण ब्लाऊज आपण मेन फॅब्रिक पण इथे कट झाले. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि प्रत्येक साईजसाठी कटोरी ब्लाऊज जो तुम्हाला कुठल्या साईजसाठी हवी त्यानुसार सुद्धा तुम्ही कमेंट्स करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यानुसार इथे टाकूया.